2019ला मुख्यमंत्री शिंदेंनाच करण्याची ठाकरेंची इच्छा होती, मात्र युतीमध्ये भाजपने शब्द पाळला नाही, तर महाविकास आघाडीमध्ये शिंदे मुख्यमंत्री नको अशी पवारांची भूमिका होती. संजय राऊतांचा मोठा दावा. कॅबिनेट होण्याआधीच अजेंडा लीक केल्यास कारवाई होणार. मुख्यमंत्री फडणवीसांकडून सर्व मंत्र्यांना इशारा. आपापल्या कार्यालयांना सूचना देण्याच्या देखील मुख्यमंत्र्यांच्या सूचना. ठाकरे मुख्यमंत्री असताना देखील अजेंडा लीक व्हायचा असा आरोप. तर ठाकरेंच्या मंत्रिमंडळामध्ये असणारे फितूर आता फडणवीसांसोबत. राऊतांचा हल्लाबोल. शिवरायांनी कधीही सुडाचं राजकारण केलं नाही. शिवरायांकडून प्रेरणा घेऊनच आम्ही राजकारण करतो. शिवनेरी किल्ल्याला लोकांनी शिवरायांचा इतिहास समजून घ्यावा. राऊतांचा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना टोला. मालवणमधील पुतळ्याच्या उभारणीमध्ये भ्रष्टाचार करणारे आज मिरवणुका काढतायत. आम्ही निषेध करायला गेलो तेव्हा आम्हाला आडवे आले. संजय राऊतांचा राणे यांच्यावर निशाणा. एक मोठी डील झाली आहे. धस ज्या वेगानं पुढे गेले त्याच वेगानं ब्रेक लागला. बावनकुळे धसांचे बॉस. बावनकुळेंनीच धसांना ट्रॅपमध्ये पकडलंय का? राऊतांचा खोचक सवाल. भेटीबाबतच्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावर सुरेश धस यांचा आक्षेप. आमचे प्रदेशाध्यक्ष 4.5 तास भेट झाल्याचं म्हटल्यामुळे संभ्रम निर्माण झाला. सुरेश धस यांचं वक्तव्य. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना फुटली नसती, हे खरं आहे. काँग्रेसच्या दावणीला बांधलेला धनुष्यबाण वाचवण्यासाठी आम्ही उठाव केला. शिंदेंचा उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात. तर आता तुम्ही कुणाच्या दावणीला बांधला गेला आहात? संजय राऊतांचा सवाल. संदीप नाईक पुन्हा भाजपमध्ये घरवापसी करण्याची शक्यता. विधानसभा निवडणुकीपूर्वी संदीप नाईकांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश. संदीप नाईक हे मंत्री गणेश नाईकांचे पुत्र.